लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज। एक गोष्ट ऑब्झर्व नाही केलं तुम्ही? ठेकेदार आहे का? हा? म्हणजे चांगल्या क्वालिटीचं बांधकाम कसं होईल याच्याकडे मी माझं म्हणजे दिलेलं आहे, सेवा दिलेली। प्राथमिक एज्युकेशन आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन माझं 1ली ते 4थीचं जे एज्युकेशन आहे ते माझ्या मूळ गावी झालेलं आहे, घाटशेंद्रा इथे, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद, त्यावेळेचा आता छत्रपती संभाजीनगर। नंतर 5वी ते 10वीचे एज्युकेशन माझ्या मामाच्या गावी अंधानेर, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं झालेलं आहे। त्याच्यानंतर माझं जे एज्युकेशन आहे मी पॉलिटेक्निकला 1990मध्ये मी शासकीय तंत्रनिकेतन येथून स्थापत्य पदविका हे एक डिग्री मिळवली। त्यानंतर दुय्यम सेवा निवड मंडळामार्फत माझं 1994मध्ये डिसेंबर 94मध्ये माझं सिलेक्शन झालं आणि कनिष्ठ अभियंता म्हणून मी जालना येथे सरकारी नोकरीमध्ये रुजू त्यानंतर आपली कुठे सेवा झालं। त्यानंतर माझी बदली औरंगाबाद येथे, त्यावेळेच्या औरंगाबाद म्हणजे आजचंच छत्रपती संभाजीनगर, 2000मध्ये मी इथं आलो। 2000मध्ये आल्यानंतर मला सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत सार्वजनिक बांधकाम उपविभाग इमारती येथे माझी कनिष्ठ अभियंता म्हणून जॉईनिंग झाली। त्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये घाटीचं हे मोठं सेक्शन बिरारे सरांचा सेवापूर्ती सोहळा पार पडला। काय त्यांचे अनुभव, तुमचे मित्र आहेत ते काय सांगाल त्याच्याबद्दल? बिरारे साहेबांचा आणि माझा संबंध 1980 पासून ते जालन्याला असल्यापासून आहे। आज जवळपास 46 वर्षापासून ते माझे मित्र आहेत आणि त्यांचं अतिशय मितभाषी आणि हसमुख व्यक्तिमत्व आणि कामाशी इतकं ते रॉयल आहेत आणि बांधील। त्यांनी आतापर्यंत खूप काही सगळे बिल्डिंगचं कामं केले, खूप मोठ्या मोठ्या इमारतीचे कामं त्यांनी पूर्ण केले आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये। घाटी हॉस्पिटलचे बिल्डिंगचे सगळे कामं, कॅन्सर हॉस्पिटल, त्यांना आजही लोक जे मानतात आज त्यांच्या कामामुळे। नंतर हायकोर्ट बिल्डिंग, जालन्याचं ITI बिल्डिंग, खूप मोठ्या मोठ्या इमारतीचं कामं त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे आणि जीवनात ते खूप यशस्वी व्यक्ती राहून गेलेले आहेत आणि ते मितभाषी आणि कोणावर रागवणावर नाही कधी असतात आणि हसमुख व्यक्ती आहे। माझा त्यांचा परिचय तर सांगितलं तुम्हाला, तर मी एकनाथ शेळके, मी अधीक्षक म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्यातून सेवानिवृत्त झालेलो आहे 2012ला। आजही आमचे पूर्वीसारखे संबंध आहेत आणि बिरारे साहेब जे आहे ते नावाप्रमाणे बिरारे वो कभी नहीं हारे वो बिरारे असा माणूस जीवनाशी स्ट्रगल करत राहिला आयुष्यभर आणि खूप त्याने काही कमवलं। मुलंही चांगले व्यवस्थित शिकवले त्यांनी, त्यांची मुलगी आता या क्लास 2 ऑफिसर आहे, PWDमध्येच आहे आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा चिंतितो। धन्यवाद। हिरे 2007 ते 2011 या कालावधीमध्ये बिरारे साहेब माझे विद्यार्थी मित्र म्हणून राहिले। त्यांना मी मॅथमॅटिक्स विषय शिकवलेला आहे। विशेष म्हणजे पार्ट टाईम शिक्षण घेत असताना त्यांचं पार्ट टाईमचा वेळ होता संध्याकाळी 6 ते रात्री 10। त्या वेळेमध्ये मी मॅथमॅटिक्स त्यांना शिकवलेलं आहे। त्यांची शिकण्याबद्दलची जी आत्मीयता आहे, त्यांच्या शिक्षणाबद्दलची ओढ, विशेष म्हणजे मला कधीकधी ते एक्स्ट्रा लेक्चर घेण्यासाठी परावृत्त करायचे। सकाळी 6 वाजता कधीकधी सांगायचं तुम्ही आमचं एक्स्ट्रा लेक्चर घ्या आणि मी त्यांच्यासाठी मी घेतलं। त्यांच्या शिक्षणाबद्दलची तळमळ माझ्या लक्षात आल्यानंतर मी या विद्यार्थ्यांसाठी जितका वेळ देता येईल तेवढं मी त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर कधीही अगदी कमी बोलायचे आणि माझ्या सगळ्यात आवडते विद्यार्थी म्हणून बिरारे सर राहिलेले आहेत। कारण ते कोणताही प्रश्न
कधीही न लाजता मला विचारायचे आणि त्या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत ते मला विचारत राहायचे. आणि ते संध्याकाळच्या 6 ते 10 या वेळेमध्ये त्यांचं जे काही काम असायचं, फील्डवर्क असायचं, त्या फील्डवर्कवरून ते धावत पळत केवळ मॅथमॅटिक्सचं लेक्चर आहे आणि आपल्याला सर शिकवत आहेत आणि आपल्याला जे समजतं आहे म्हणून ते वेळात वेळ काढून या लेक्चरला येण्याचा प्रयत्न करायचे आणि त्यांना त्यांचा खरोखरच फायदा झालेला आहे. सर आपलं नाव? माझं नाव सचिन दत्तात्रय गढिरे. मी सध्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे आहे. पूर्वी मी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पूर्वीचं औरंगाबाद, आत्ताचं छत्रपती संभाजीनगर येथे होतो. आता सध्या मी जळगाववरून खास सरांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी आलेलो आहोत.